चिमूर नगरी के आराध्य दैवत श्री हरि बालाजी महाराज इनके वार्षिक घोड़ा रथ यात्रा नवरात्रि महोत्सव को शुरुआत मीति माघ शुद्ध बसंत पंचमी 2 फरवरी से हुई है। 2 फरवरी को प्रशांत डाहोले इनके हाथों सपत्निक मंडप पूजा की गई। मीति माघ शुद्ध सप्तमी को रथ सप्तमी निमित्त 4 फरवरी को श्री हरि बालाजी महाराज इनके रथ का पूजन प्रवीण भाग्य इनके शुभ हाथों किया गया। इस दौरान सीटीवी प्रतिनिधि बालू सातपुते भी यहाँ मौजूद थे। उन्होंने यहाँ की स्थिति का जायजा लिया। नमस्कार, आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज। संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या चिमूर नगरीचे आराध्य दैवत श्री हरि बालाजी महाराज यांच्या घोडा यात्रेनिमित्त नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून दिनांक 2 तारखेला वसंत पंचमी निमित्त डावले परिवार यांच्या हस्ते मंडप पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि आज या ठिकाणी आपण बघत आहात रथ सप्तमी निमित्त श्री हरि बालाजी महाराज यांचा अश्वरूढ रथ बाहेर काढून त्याचं विधिवत पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में विस्तारपूर्वक जानकारी देते हुए विश्वस्त नीलम राचलवार ने क्या कहा। माझे पूर्ण नाव श्री नीलम जनार्दन राचलवार, विश्वस्त श्री हरि बालाजी देवस्थान चिमूर। चिमूर येथे सन 1704 मध्ये श्री हरि बालाजी महाराजांची मूर्ती उपजत या ठिकाणी सापडलेली होती आणि कालांतराने घोडा यात्रा उत्सव हा सुरू करण्यात आलेला होता। त्या उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी चिमूर येथे घोडा यात्रा फार मोठ्या उत्साहात कमिटीतर्फे साजरी केली जाते। या कार्यक्रमाकरता चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार आदरणीय बंटीभाऊ हांगडिया, चिमूर येथील गावकरी मंडळी सर्वांचं सहकार्य लाभल्यामुळेच हा कार्यक्रम फार मोठ्या उत्साहात पार पाडला जातो। या उत्सवाची सुरुवात दिनांक 2/2/2025 रोज रविवारपासून सुरू झाली आहे। नवरात्र प्रारंभापासून या यात्रेची सुरुवात होते आणि गोपाल कल्याण या कार्यक्रमाची समाप्ती होत असते। रथसप्तमीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज 4/2/2025 रोज मंगळवारला रथ हा बाहेर काढून त्याची विधिवत पूजा करण्यात आली। या मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रम पार करण्याकरता संस्थांना निर्देशित केलेल्या घटनेनुसार 4 पगारी पुजारी नियुक्ती केलेले आहेत। त्यांच्या माध्यमातून घोडा यात्रा उत्सव अतिशय उत्साहात पार पाडण्याचा धार्मिक कार्यक्रम होत असतो। या कार्यक्रमाचा गावकरी मंडळीचा फार मोठा सहकार्य लागते। या ठिकाणी नवरात्रापासून म्हणजे दिनांक 2/2/2025 पासून डोंबिवली मुंबई येथील हरिभक्त सौ स्नेहलताई पित्रे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम रोज सायंकाळी 8 ते 10:30 पर्यंत होत असतो। या कीर्तनाकरता भाविक लोक फार मोठ्या प्रमाणात येत असतात। तेव्हा सर्व भाविकांना विनंती आहे की कमिटीतर्फे, आमदार महोदयातर्फे, गावकऱ्यांतर्फे हा गावचा एक चांगला कार्यक्रम यशस्वी करण्याकरता आपण सर्वांनी सहकार्य करावं व कार्यक्रमाकरता अवश्य उपस्थित राहावं ही मी संस्थांतर्फे आपणा सर्व नागरिकांना विनंती करतो। सीटीवी के लिए प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट।